कारखान्याचा शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या कारखान्याचा भाऊराव चव्हाण साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना संतप्त शेतकऱ्यांनी कार्यालयातच डांबलं. नोंदणी करूनही वेळेवर ऊस तोडणी होत नसल्यानं तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांनी भाऊराव चव्हाण साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना अर्धापूर शहरातील कार्यालयात डांबून ठेवलं होतं. कारखान्याच्या संचालकांच्या जुन्या ऊसाच्या खोडव्याची तोड होते, मात्र सप्टेंबर महिन्यातील शेतकऱ्यांच्या नव्याने लागवड केलेल्या ऊसाची वेळेवर तोड होत नसल्यानं नोंदीप्रमाणे ऊस घेऊन जाण्यासाठी तालुक्यातील शेतकरी रवी पाटील शिंदे यांच्यासह शेतकऱ्यांनी कारखान्याकडे विनंती केली. कारखान्याचे प्रशासन आणि संचालक मंडळाकडे खेटे मारूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांनी इतर शेतकऱ्यांच्या मदतीनं कर्मचाऱ्यांना काही काळ कार्यालयातच डांबून ठेवलं. या घटनेमुळे मात्र कारखाना प्रशासन भंबेरून गेल्याचं पाहायला मिळालं. गेली 8-10 दिवस झालं आम्ही कारखान्याशी भांडतोय. आमची मागणी ही आहे की आपल्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये लागवड नोंद असलेला सप्टेंबर महिन्यातला शेतकऱ्यांचा ऊस अद्याप शेतामध्येच आहे. शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस गाळपासाठी जाणार आहे म्हणून पाणीसुद्धा जवळपास 2-2 महिने झालं पाणी बंद केलं, कारण सप्टेंबर महिन्यातली नोंद आहे. असे असताना आम्ही कारखान्यावर जाऊन विनंती केली तर आम्हाला उडवाउडीची उत्तरे देण्यात आली. मग आम्हाला अशी एक विश्वसनीय माहिती भेटली की संचालकांचा आणि कारखान्याशी संबंधित असलेल्या नेत्यांचा पदाधिकाऱ्यांचा जो ऊस आहे तो खोडवा ऊस म्हणजे जुना ऊस, तो जुना ऊस कारखाना सुरू झाल्यानं 15 दिवसाच्या आत कारखान्याला गाळपासाठी गेलेला आहे. मग तुम्ही अशी संचालक मंडळासाठी अशी काय विशेष तरतूद केली की संचालकांचा ऊस तुम्हाला खोडवा ऊस लवकर जमतो आणि आमचा ऊस म्हणजे सप्टेंबर महिन्यातला ऊस तुम्ही अजून शेतामध्येच आहे. म्हणजे संचालक मंडळांच्या ऊसाची साखर होते आणि आमच्या ऊसाची काय दुसरं काय होते काय, असा प्रश्न आमच्या समोर आज निर्माण झालेला आहे. असं असताना आम्ही लेखी तक्रार पण दिली होती. संबंधित संचालकांच्या कल्याणकर म्हणून संचालक आहेत, त्या संचालकांचं नाव टाकून लेखी तक्रारसुद्धा दिली होती की यांचा खोडवा ऊस जो आहे तो आपल्या कारखान्यास आलेला आहे आणि आमचा सप्टेंबरचा बाकी आहे. असं असताना संचालकांना सुद्धा मान्य केलेले व्हिडिओ आमच्याकडे आहेत. त्या बैठकीमध्ये कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, MD, शेतकी अधिकारी आणि इतर संचालक मंडळी आणि संबंधित संचालक मंडळी हे सर्वजण उपस्थित होते. त्या सर्वांच्या बैठकीमध्ये संचालकांनी मान्यसुद्धा केले की हो माझा खोडवा आला आहे. असं असताना कारखान्यानं आम्ही जेव्हा लेखी खुलासा मागितला, तब्बल 7-8 आम्ही तक्रार दिल्याच्या 7-8 दिवसानंतर आम्ही लेखी खुलासा मागितला की आम्हाला काहीतरी खुलासा द्या. तर कारखान्यानं आम्हाला लेखी खुलासा असा दिला आहे की संबंधित संचालक मंडळाचा खोडवा ऊस आमच्याकडे आलेला नाही आणि सप्टेंबर महिन्यातलाच ऊस आलेला आहे. म्हणजे स्वतः संचालक मान्य करतो की हो माझा खोडवा ऊस आला आहे आणि भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना नामांकित असलेला, महाराष्ट्रभर नामांकित असलेला कारखाना म्हणतोय. म्हणजे एकीकडं तुम्ही संचालकांना विशेष तरतूद पुरवून म्हणजे एक खोटं लपवण्यासाठी तुम्ही दुसरं लेखी खोटं आमच्याकडे दिलेलं आहे. मग आम्ही विश्वास ठेवायचा तर कोणाकडे ठेवायचा. आणि दुसरा विषय आहे की आमचे मेंढल्याचे शेतकरी आहेत सचिन भरकड म्हणून, तर त्यांचा जो ऊस आहे 1 जानेवारीला त्यांचा ऊस कारखान्यात गेलेला. आपल्या कारखान्याचा नियम आहे की 15 दिवसाच्या आत शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा व्हायला पाहिजे. असं असताना 1 जानेवारीला ऊस गेलेला असताना अद्याप त्यांच्या खात्यावर 1ही रुपया कारखान्याचा जमा झालेला नाही. आता हे शेनीचे शेतकरी आहेत, त्यांची 13 सप्टेंबरची लागवड आहे, अजून त्यांचा ऊस शेतामध्येच आहे. लोणीचे काही शेतकरी आहेत, आता हे आमचे मुंजाजी शिंदे शेतकरी आहेत, त्यांचा 9 सप्टेंबरची लागवड असलेला ऊस आहे. 9 सप्टेंबरची लागवड असलेला ऊस असून सुद्धा अजून त्यांचा ऊस शेतामध्येच वाळतोय, मातीच होत आहे. दुसरी गोष्ट, कारखान्याची जी यंत्रणा आहे, टोळी असतील, मशीन असतील, या शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करत आहेत. म्हणजे शेतकऱ्यांना तुमचा ऊस तोडायचा असेल तर तुम्हाला टोळीला 5,000 रुपये, मशीनला 5,000 रुपये असा एकरी खर्च हा दिल्याशिवाय ती टोळी आणि मशीन ऊस तोडायला तयार नाही. म्हणजे तुमचे जे कारखान्याचे नोंद घेणारे कर्मचारी किंवा तोड चिठ्ठी देणारे जे कर्मचारी आहेत ते त्यांचं बिलकुल त्या टोळीवर, मशीनवर, कुठल्याही त्यांच्या यंत्रणेवर बिलकुल नियंत्रण नाही. त्यांना बोलायला गेले की काय करावं आम्ही, आमचं ऐकत नाही असं कर्मचारी म्हणत आहेत. म्हणजे मग आम्ही ऊस लावायचा की नाही हा खरा प्रश्न आमच्या समोर उभा झाला आहे. कारण कारखान्या आमच्या हातात जोडून आम्हाला ऊस लागवड करण्यासाठी प्रोत्साहन करतं, सुरुवातीला विनंती करतं आणि नंतर ऊस न्यायच्या वेळेला मात्र आमच्यासोबत अशी वागणूक करत आहेत. त्यामुळं आमच्या पुढं मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. येत्या आता 10 दिवसामध्ये हा जर प्रश्न निकाली नाही निघाला तर आम्ही कारखान्यावर रुमणे मोर्चा काढणार आहोत. याची दखल कारखान्याने नक्की घ्या. कामट्याला पण असंच तुम्ही कुलूप लावलं होतं शेतकऱ्यांना. हो, त्याला जवळपास 20 दिवस काहीतरी झाले असतील, 1 महिना. परत अर्धापूरला लावलं. याच्यातलं तोडगा निघेल असं वाटेल का? आता कारखाना आपला म्हणजे बेश्रम झालेला. निगरगट्ट हे गेंड्याच्या कातडीचे संचालक मंडळी आणि पूर्ण यंत्रणा झालेली आहे. म्हणजे तुम्ही शेतकरी काही कुठलेही आंदोलन करा, कुठलेही निदर्शन करा, काही करा, मग ते दखल घ्यायला तयार नाहीत. एवढे बेश्रम आणि निगरगट्ट हे यंत्रणा झालेली आहे.
मग आम्ही आता ही नक्कीच कारखान्यात जर आमची दखल नाही दिली तर आम्ही नक्कीच वरिष्ठांकडे आयुक्तांकडे याच्यासाठी दाद मागू. पुढील उपाय काय करा आता निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी आणि मतदार? बिलकुल आमचा जर हा निकाल निर्णय आमचा जर हा विषय तोडगा नाही निघाला तर आम्ही नक्कीच कारखान्यावर भव्य दिव्य असा रोमनीय मोर्चा काढू येत्या काळात. त्याचा निवडणुकीवर काही परिणाम पडेल का? निवडणुकीवर काही परिणाम पडेल का? आता निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही सांगू शकत नाही, कारण आम्ही शेतकरी म्हणून इथं सर्वजण आलेलो आहोत. म्हणजे याला काही जण काय करतात की आम्ही असं जर आलो तर याला राजकीय रूप देण्याचा प्रयत्न करतात की मुद्दा म्हणून समजा तुम्ही राजकारणाचा द्वेष आहे म्हणून असं विनाकारण तुम्ही त्रास देतात. आमचा तसा कुठलाही हेतू नाही. जेव्हा कधी आमच्या सगळ्या लोकांनी कारखान्याचे जे सर्व आहेत अशोक चव्हाण यांचं नेहमीच आमच्या सर्वच शेतकरी मायबापांना स्वागत केलेलं आहे. आत्तापर्यंत त्यांना भरघोस मतांनी निवडून दिलेलं असताना सुद्धा अशोक चव्हाण हे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करून या संचालकांचे आणि या पदाधिकाऱ्यांचे नेत्यांचे त्यांच्या संबंधित लाड पुरवत आहेत आणि याचा परिणाम त्यांना नक्कीच येत्या काळात भोगावा लागेल. लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी मनोज बनपुर्वे, नांदेड. लोकनायक न्यूज